आज 17 मे सकाळचे 9:30 वाजलेत. पाहूयात येत्या 24 तासात राज्यातील हवामान कसे राहील. मी किरण वाघमारे, तुम्ही पाहतात हवामान अंदाज आणि बातम्या फेसबुक पेज, यूट्यूब चॅनल. तर केरळच्या आसपास चक्राकार वाऱ्यांची स्थिती कायम आहे आणि त्याच्या आसपास पावसाचे ढगही दिसत आहेत. त्यातून एक कमी दाबाचा पट्टा हा मध्य महाराष्ट्र पश्चिम भागांपर्यंत विस्तारला आणि हवेची तुरळक स्थिती ही विदर्भाच्या पूर्व भागातून दक्षिणेकडे तेलंगणा किंवा आपल्या मराठवाड्याच्या आसपासच्या भागातून ही गेलेली आहे. मान्सून अंदमान समुद्रात पोहोचलेला आहे. लवकरच केरळमध्ये सुद्धा दाखल होण्यासाठी वातावरण अनुकूल आहे. पण राज्यात अजूनही मोठ्या क्षेत्रावरती मान्सून पूर्व पाऊस होण्याची शक्यता बनताना दिसत नाही. आणि जर मान्सून केरळमध्ये लवकर आलाच तरी तो महाराष्ट्रात केव्हा येईल हे आपल्याला 5-6 दिवसानंतर कळेल. आणि यंदाचा जो पाऊस असेल तो कमकुवत राहील असंच वाटतंय. बाकी डिटेल अपडेट्स येत्या व्हिडिओमध्ये तुम्हाला नक्कीच कळवेल. सध्या जर पाहिलं तर सकाळ-सकाळी कोकण किनारपट्टी आणि त्याच्या आसपासच्या घाटाच्या भागामध्ये काहीसे ढगाळ वातावरण होते. मात्र हे ढग काही जास्त तीव्र नाहीत किंवा त्यापासून जास्त काही पावसाची शक्यता नाही. आणि येत्या 24 तासातील जर आपण विचार करायला गेलो तर सर्वात प्रथम तापमान जे आहे ते साधारणतः इकडे अकोला, अमरावती, वर्धा, चंद्रपूर, भंडारा, नागपूर या ठिकाणी 44-45 अंश सेल्सिअस किंवा त्याहून सुद्धा अधिक राहू शकते. तर जळगाव, बुलढाणापासून ते इकडे परभणी, हिंगोली, लातूर, नांदेड, वाशिम हा जो भाग आहे याही ठिकाणी तापमान साधारणतः 43-44 अंश सेल्सिअस पर्यंत जाईल. छत्रपती संभाजीनगर, नाशिक, धुळे, नंदुरबारचे पूर्वेकडील भाग असतील, अहिल्यानगर पूर्व भाग, सोलापूर, धाराशिव, बीड या ठिकाणी तापमान 41 ते 43 अंश सेल्सिअस दरम्यान राहील. तर पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, नाशिक या शहरांच्या आसपासच्या भागांमध्ये किंवा मध्यवर्ती भागांमध्ये तापमान साधारणतः 38 ते 40 अंश सेल्सिअस दरम्यान राहण्याची शक्यता आहे. कोकण किनारपट्टीला 34-35 आणि अंतर्गत भागांमध्ये तापमान हे साधारणतः 37 ते 40 अंश सेल्सिअस पर्यंत राहील. पावसाची जी शक्यता आहे ती साधारणतः बेळगावच्या भागांमध्ये मेघगर्जना आणि पाऊस होईल. त्याला अनुसरले कोल्हापूरच्या दक्षिण भागाकडे सुद्धा मेघगर्जना आणि पावसाची शक्यता आहे. त्यानंतर कोल्हापूर, सांगलीचा भाग आहे. त्यानंतर चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया, नागपूरचे एक दुसरे भाग. याही ठिकाणी एखाद्या भागामध्ये, सार्वत्रिक नाही, एखाद्या भागामध्ये हलका पाऊस किंवा हलकी गर्जना पाहायला मिळेल. त्यानंतर नाशिक, अहिल्यानगर, पुणे, साताऱ्याचे राहिलेले भाग आहेत. लातूर, धाराशिव, सोलापूर, नांदेडचे दक्षिण भाग आहेत. स्थानिक ढगनिर्मितीवरती लक्ष ठेवा. इतर ठिकाणी सुद्धा स्थानिक ढगनिर्मितीवरती फक्त लक्ष ठेवा. जर का स्थानिक ढगनिर्मिती झाली तर एखाद्या ठिकाणी थोडाफार पाऊस होऊ शकतो. पण याची व्याप्ती, तीव्रता खूप एका दुसऱ्या गावासाठीच राहील. सार्वत्रिक पावसाचा अंदाज या भागांमध्ये नाही. कोकणात वातावरण कोरडे राहण्याची शक्यता आहे. फक्त सिंधुदुर्ग, गोव्याकडे कोल्हापूरचे ढग जर आले तर पाऊस होण्याची शक्यता आहे. सध्याच्या अपडेटमध्ये इतकंच. असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा.